मला पांगवण्यासाठी नागपूर पोलिसांकडून लाठी चार्ज, अश्रुधुराचा ही मारा, उपद्रवी पोलिसांच्या ताब्यात, गल्लोगल्लीत जाऊन पोलिसांचं सर्च ऑपरेशन, नागपुरात जमावबंदीचे आदेश। कोणीही कायदा हातात घेऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रेम आणि सुधार्यपूर्ण वातावरणासाठी प्रशासनाला मदत करा। मुख्यमंत्री फडणवीसांसह गडकरींचं नागपूरकरांना शांतता राखण्याचं आवाहन, दंगेखोरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश। पोलिसांवर झालेला हल्ला दुर्दैवी, देशद्रोही लोकांना सोडणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही। नागपुरातील दगडफेकी दरम्यान 40हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी, महाल परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण, गवताना पोलिसांची कसरत। औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेची आंदोलन, तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापुरात बजरंग दल हे आक्रमक। इथे फक्त छत्रपती शिवरायांचंच महिमामंडन होणार, औरंगजेबाचं उदात्तीकरण नाही। मात्र कबरीला पुरातत्व विभागानं 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यानं दुर्दैवानं सरकारलाही ते देणं अनिवार्य, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। कारसेवा करून बाबरी मस्जिद पाडली, आता हीच पुनरावृत्तीची वेळ, समझने वाले को इशारा काफी है, मंत्री नितेश राणेंचा सूचक इशारा। आता भाषणबाजी नको, औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी शिंदेंनी तारीख आणि जागा सांगावी, टीराच्या आक्रमक, तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल, भाजपा नेते सुनील देवधर यांची फडणवीसांकडे मागणी। 2 मुलं असलेल्या बायकोच्या वाहनात बंदूक ठेवणारा पुरुष नाहीच, अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य, सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडेंवर जहरी टीका। मंत्री जयकुमार रावल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप, रावल यांची बँक घोटाळ्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांची जमीन लाटली, राऊतांचा दावा, जयकुमार रावलांचा मात्र आरोपांवर बोलण्यास नकार। बीडमधील 26 पोलीस कर्मचारी आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे, तृप्ती देसाईंकडून लेखी पुरावे आणि पेनड्राईव्ह पोलीस अधीक्षकांकडे सादर, गुन्हेगारांना लपवण्याचं काम करणाऱ्यांना तातडीनं जिल्ह्याबाहेर काढा, देसाईंची मागणी। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या फैसला, कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मोबाईलमधला डेटाही डिलीट केला, वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप। विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, भाजपाकडून संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंचा अर्ज, तर शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडकेंनी अर्ज भरला, उद्या छाननी होणार।